नमस्कार मैत्रिणींनो, तनुजा रेसिपीज अँड डेली ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गावरान कोंबडीचं चिकन। इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून त्याला हळद आणि मीठ लावून घेतले। आपण हे चिकन कुकरमध्ये बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: खडे मसाले, उभा चिरलेला 1 कांदा, टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। हे सर्व साहित्य 2 ते 3 मिनिट तेलात छान परतून घ्यायचं। नंतर त्यामध्ये बारीक केलेलं आलं, लसूण, खोबरं 2 ते 3 चमचे ॲड करून घ्या। कांदा टोमॅटो फ्राय झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर आणि हे सर्व मसाले 2 मिनिट छान असे फ्राय होऊ द्यायचे। नंतर त्यामध्ये हळद आणि मीठ लावून घेतलेले चिकन टाकून घ्यायचं। 1 ग्लास गरम पाणी टाकून 2 शिट्ट्या काढून घ्या। चिकन शिजून तयार आहे। चिकनला फोडणी देण्यासाठी एका कढईत 2 ते 3 चमचे तेल, तयार केलेला मसाला, थोडंसं काळं तिखट, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। तयार आहे आपलं झणझणीत असा चिकन रस्सा मसाला। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।